सरपंच संघटनेचा सरपंच संघटनेचा जल जीवनचे काम जल जीवनचे काम पूर्ण कंत्राटदारावर कारवाई अधिकाऱ्यावर कारवाई अधिकाऱ्यावर कारवाई सरपंच संघटनेचा बोला ना. जवळपास 77 पैकी 65 गावात आणि तालुक्यात सगळी सरपंच तीन वर्षापासून जलजीवन मिशनचे कामं आमच्या गावात थांबलेले आहे. आम्ही वारंवार निवेदन दिले, पण जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग किंवा CO साहेबा जिल्हा परिषदला कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून आम्ही इथे महिला वर्गातर्फे साडी घालून पुष्पस्टाईल आंदोलन करत आहे. कारण आमच्या गावाच्या महिला इथे येऊ शकत नाही, कारण ते आले तर आमचं प्रतिनिधित्व करण्याचं काही कारण नाही. म्हणून आम्ही स्वतः साडी घालून पाणी टंचाईचा एक निषेध म्हणून इथं बसलेले आहोत. एकीकडे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही अनोखा आंदोलन छेडलेलं आहे. कारण एक छत्रपती संभाजीनगरमधील एक सरपंच आहे मंगेशजी साबळे, यांनी पण असंच आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आलं होतं. मग काही वाढीव म्हणून आम्ही पुष्पा स्टाईल म्हणून आंदोलनानं पूर्ण सरपंच संघटना आर्णी तालुका सरपंच इथं आम्ही उपस्थित झालेलो आहे आणि उपोषण आमचं आमरण झालं आहे. काय नाव तुमचं? माझं नाव रवींद्र बाबाराव राठोड, सरपंच किनी, तालुका अध्यक्ष सरपंच संघटना आर्णी. पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की केंद्र शासनाने सगळ्यात मोठी योजना ही महाराष्ट्रात राबवलेली आहेत, परंतु काही कॉन्ट्रॅक्टदारांच्या वतीनं हे कामं अर्धवट झालेली आहेत. आरे बिले काढूनसुद्धा कामं अर्धवट केलेले आहे. विहिरी अपूर्ण केलेल्या आहेत, पाईपलाईन अपूर्ण केलेले आहे, पाण्याची टाकी झालेली आहे. आज पावसाळा खूप कमी झाल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण टंचाई पाहायला मिळत आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या गावाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई असल्यामुळे या पुष्पा स्टाईलला आम्ही इथं आमरण उपोषणाला बसवलं आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास काय काय आम्ही असंच आमरण उपोषणाला बसून राहू. काय नाव तुमचं? मंगेश चव्हाण, सरपंच नाही यरमलेटी.